ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इकॉनॉमिक्सचे 15 टेस्ट डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. लेट स्टार्ट. बघा, 86 पासून आपण क्वेश्चन सुरू करतोय. याच्यामध्ये हा प्रश्न सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल संदर्भात आहे आणि कुठली टार्गेट्स पूर्ण करण्याचे आहेत इथं मेन्शन केलेलं आहे. त्यात हे पर्टिक्युलरली बघा, जमिनीवरचे जीवन हे इथे दिलेलं आहे. लाईफ ऑन लँड म्हणतो आपण त्याला. म्हणजे SDGमध्ये बेसिक गोष्टी आपण आधी क्लिअर केल्यात बऱ्याच ह्याच्यामध्ये. त्यातलं पर्टिक्युलर आता हे एक विचारलेलं आहे आणि याच्यातही त्यात कुठले कुठले सब टार्गेट्स हे आपल्याला अचीव करायचे आहेत, कुठल्या कुठल्या वर्षापर्यंत याचे तुम्हाला दिलेलं आहे. मग 2030पर्यंत हे डोंगर यावरील परिस्थिती आणि बायोडायव्हर्सिटी टिकवणे, किंवा 20पर्यंत वाळवंटीकरण विरुद्ध लढा देणे, वनस्पती व प्राण्यांच्या तस्करीवर कारवाई करणे. तर इथं तुम्ही केअरफुली वाचणं अपेक्षित आहे. ज्यावेळेला गोल जे आहेत पूर्ण MDGचे आणि SDGचे ते तर आपण सगळ्यांनाच पाठ असतात, पण त्या टार्गेटमध्ये कुठले कुठले इयर कधीपर्यंत अचीव करायचं आहे आपलं जे टार्गेट आहे हे मेन्शन इथं क्लिअर कट असणं आपल्याला गरजेचं आहे. हे फक्त विधान इथं चुकीचं आहे, कारण ते 2030पर्यंत करायचं आपल्याला. ठीक आहे. सो असा एक साधा प्रश्न, पण आपल्याला छोट्याच गोष्टी माहीत नसल्यामुळं हा प्रश्न पूर्णतः जाऊ शकतो. सो बी केअरफुल. MDG आणि SDG करताना ॲक्च्युली अंडरस्टँडिंगला तो शाश्वत विकासचा जो काही भाग आहे संकल्पनाचा, तर तो समजला तर आपल्याला यावर उत्तर येऊ शकतात. पण याच्यावरचे मात्र समजणं न समजण्याच्या पलीकडे क्लिअर कट ॲक्युरेट माहिती असणं हे इथं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे या टॉपिकची. त्यामुळे MDG SDG जे टार्गेट्स आहेत ते सगळे व्यवस्थित करा. हा मेसेज इथं या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला द्यायचा होता मला. ठीक आहे. नेक्स्ट, ज्या व्यक्तीचा कुटुंबाचा नागुणक दर. आता इथं मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स याच्यावरचे आपले बरेच विचार झाले, पण याच्या हे पलीकडं इथं काय आहे बघा, याच्याबाबतची एक व्हॅल्यू असते मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्सची. डेप्रिव्हिएशन रेट म्हणतो आपण त्याला. वंचितता दर, डेप्रिव्हिएशन रेट, वंचिततेचा दर. म्हणजेच एखादा व्यक्ती किंवा कुटुंब हा बेसिक नीड्सपासून किती डेप्रिवेट आहे, किती वंचित आहे, त्याचा जो काही दर असतो त्याच्यावरून ही कॅटेगरी केलेली असते. बघा, कधीही बहुआयामी दारिद्र्य शक्य असते, याला व्हल्नरेबल ग्रुप म्हणतो. आणि मग याचं उत्तर आहे हे 20 ते 33% हा जो ग्रुप असतो हा बहुआयामी दारिद्र्यामध्ये जाण्यासाठी एकदम क्लोज असतो. थोड्याही काही अस्थिरतेमुळे हा बहुआयामी दारिद्र्यामध्ये ढकलला जाऊ शकतो, म्हणून हा व्हल्नरेबल ग्रुप असतो. पण अजूनही मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्समध्ये तो गेलेला नाही आहे त्या ह्याच्यात. मग इथं हा 33% ते 50% ही जी कॅटेगरी असते हे सरळ सरळ बहुआयामी दारिद्र्यामध्ये कन्सिडर केली जाते. आणि इकडं 50%पेक्षा जे जास्त असेल तर तीव्र बहुआयामी दारिद्र्य. ठीक आहे. सो ही सरळ सरळ व्हॅल्यू आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट, बघ आता तो इंडेक्समध्ये होता तो वाला प्रश्न. आपल्याला माहिती राज्यसेवेला ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट HDR हा जास्त इम्पॉर्टंट. मी HDI म्हणत नाही, HDR. ह्याच्या आधीही बऱ्याच डिस्कशनमध्ये मी उल्लेख केलेला आहे याचा. आणि याच्यामध्ये जे येतात ते 5 इंडेक्स, HDI, IHDI, GDI, GII आणि शेवटचा MPI. मग तो मी या अँगलनी प्रश्न विचारला होता आत्ता, याच्या अगोदरचा जो होता तो HDRच्या, त्याची तुम्हाला त्या गोष्टी माहिती पाहिजे. आता इथं जे प्रश्न आहे का, हा प्युअरली दारिद्र्यावर आहे. दारिद्र्याचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने दारिद्र्य निर्मूलन विषयक त्रिआयामी दृष्टिकोनाचा अवलंब केला. त्याच्यामध्ये खालील कुठल्या घटकाचा समावेश होतो. आता असे जे काही प्रश्न आहेत ना, हे आपल्या कम्प्लिटली ह्याच्या एरियाच्या बाहेर असतात. आपण इथपर्यंत थांबतो. काय दारिद्र्य म्हणजे काय, त्याच्यानंतर समित्या, दारिद्र्य रेषा, ह्या सगळ्या गोष्टी. पण याच्या पुढची जी काही एक डेप्थ असते ना, एक पाऊल पुढे जाण्याची, ती म्हणजे इथं की दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी सरकारने 3 दृष्टिकोन वेगवेगळे ॲप्लिकेबल केले होते स्वातंत्र्यापासून ते पुढं. कशा पद्धतीने दारिद्र्य कमी करता येईल. त्यातला मग पहिला आहे आर्थिक वाढीद्वारे दारिद्र्य निर्मूलन करणे. त्याच्यानंतर काही योजना कार्यक्रम हे राबवणे. त्याच्यानंतर किमान मूलभूत सुविधांचा इथं आधार घेणे. हे मात्र चुकीचं आहे. शेवटचं टप्प्याटप्प्याने दारिद्र्य निर्मूलन करणे हे नाही आहे. याच्यामध्ये बघा, आर्थिक वाढ म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे सरकारला सुरुवातीला असं वाटत होतं की आपण राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा, इकॉनॉमिक ग्रोथ करण्यावर. ॲटोमॅटिकली वाढलेलं राष्ट्रीय उत्पन्न हे व्यवस्थित त्याचं वितरण होईल किंवा इक्वल डिस्ट्रीब्युशन होऊन जाईल. पण तसं काही झालेलं शक्य नाही. उलट ठराविक लोक श्रीमंत होत गेले, आर्थिक केंद्रीकरण वाढत गेलं, दारिद्र्यावर पाहिजे त्या प्रमाणात परिणाम झाला नाही. म्हणून सेकंड ॲप्रोच आला की इथं काय केलं, मग विविध योजना कार्यक्रमामार्फत तो गट टार्गेट केला आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी अजून जास्त वेगळे प्रयत्न करण्यात आले. तो म्हणजे हा सेकंड ॲप्रोच आपला, योजना आणि कार्यक्रम. थर्ड ॲप्रोच काय, त्याच्याही पलीकडे जाऊन अजून त्याचा परिणाम पाहिजे तेवढा झालेला दिसला नाही आपल्याला. म्हणून डायरेक्टली दारिद्र्य रेषेत असणाऱ्या लोकांना किमान मूलभूत सुविधा देणं, मग मोफत अन्न देणं किंवा अजून कुठल्या काही गोष्टी देणं, बरोबर. आरोग्याच्या हॉस्पिटल्समध्ये मोफत त्यांना
तो आरोग्य सुविधा देणं, ह्या अशा गोष्टी केल्या त्या थर्ड ॲप्रोचमध्ये. अशा पद्धतीनं हा झाला त्रिआयामी दृष्टिकोन दारिद्र्य कमी करण्यासाठीचा. इथं आता रुपयाच्या अवमूल्यनाबाबत आहे बघा. इथं मग रुपयाचं अवमूल्यन ज्यावेळेला आपण बघतो तेव्हा सगळ्या गोष्टी पाठ असतात. पहिल्यांदा कधी झालं, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, एकूण किती वेळा झालं वगैरे वगैरे सगळं. पण प्रश्न बघा, की एकूण सगळ्या गोष्टी माहिती असू नये इथं आपण कन्फ्यूज होतो की असं खालीपैकी कुठलं वर्ष आहे की ज्याच्यामध्ये भारतीय चलनाचे सर्वाधिक प्रमाणात टक्क्यामध्ये रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं. मग ती टक्केवारी कुठली आणि त्याच्यानंतर वर्ष कुठलं. तुम्हाला कुठलाही प्रश्न देताना एकदम साधा इझी दिला नाही की रुपयाचं अवमूल्यन कधी झालं निवडा, एवढा साधा नाही. आता तो वर्ष माहितीच पाहिजे, त्याच्यासोबत कुठल्या कुठल्या वर्षी किती पर्सेंटेजमध्ये झालं हे माहिती पाहिजे. एवढं परफेक्शन आपलं इथं चेक केलं जातं ह्या टेस्टमधून. ठीक आहे. सो ह्याचं उत्तर आहे 1966. हे पहिल्यांदा 1949ला 30.5%, त्याच्यानंतर 36 इथं हे पहिल्यांदा 1949, हे इथं 66ला 36.5 आणि इथं 91ला मात्र 3 टप्प्यामध्ये जवळपास 20% करण्यात आलेलं आहे. म्हणून सर्वाधिक पर्सेंटेज जर बघितलं तर हे आपल्याला 1966ला इथं पाहायला मिळतं. ठीक आहे. चल नेक्स्ट. आता हे LPG टॉपिक आहे. फायनान्शियल क्रायसिस जे 1991ला आले, याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील कुठले दीर्घकालीन संरचनात्मक दोष कारणीभूत होते. म्हणजे असं सरकारचं कुठलं धोरण जे 1947 पासून सरकारने राबवलं आणि त्याचा परिणाम 1991ला पाहायला मिळाला. म्हणजे 1991च्या आर्थिक संकटाला लॉंग टर्म जे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम होते सरकारच्या धोरणाचे, ते नेमके कुठले खालीलपैकी ते विचारलेत आपल्याला. मग पहिला, देशांतर्गत व्यापारावर अतिरिक्त बंधने. यस, बिलकुल. त्याच्यानंतर परकीय व्यापारावरील जास्त बंधने, सार्वजनिक उद्योग क्षेत्र संबंधित आरक्षण धोरण, हे तिन्ही याचं कारण आहे. सरकारने काय केलं होतं, असे बरेच उद्योग जे स्वतःकडेच ठेवले होते, खाजगी क्षेत्रांना त्याच्याकडे अजिबात परमिशन नव्हती येण्याची, त्याला आपण आरक्षित उद्योग संख्या म्हणतो, ती खूप जास्त होती पहिल्यांदा. ठीक आहे. हे आरक्षण धोरण. त्याच्यानंतर परकीय व्यापारावरील जास्तीचे बंधने. आपल्या देशामध्ये एकतर परकीय गुंतवणुकीला परमिशन नव्हती. एखाद्या उद्योगांना जर आयात करायची असेल एखादी वस्तू, कच्चा माल किंवा मशीन टेक्नॉलॉजी, त्यासाठी सुद्धा सरकारची परमिशन लागायची, त्याच्यावर बंधनं होते. आणि मुळात अजून एक महत्त्वाची गोष्ट, देशांतर्गत व्यापार, देशातील खाजगी उद्योजक व्यक्ती यांनासुद्धा प्रत्येक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी सरकारची परमिशन घ्यावं लागायची. त्याला आपण लायसन्स राज म्हणतो. नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर सरकारचं परमिशन, उद्योग सुरू केल्यानंतर त्याचं एक्सपान्शन करायचं असेल तरी सरकारची परमिशन गरजेची आहे. या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इथं गरजेच्या होत्या सरकारने केलेल्या. त्याच्यामध्ये वेगवेगळे कायदे बघा, MRTP ॲक्ट, मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट म्हणतो आपण, त्याच्यानंतर फेरा ॲक्ट, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. म्हणजे ह्या कायद्यामार्फत MRTP असेल किंवा फेरा ॲक्ट असेल, या सगळ्यामार्फत सरकारने ह्या गोष्टी खाजगी क्षेत्रावर लादल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टींचाच परिणाम म्हणून आपण आर्थिक संकटाला सामोरे गेलो. कधी? 1991ला. बघा, भारताच्या राष्ट्रीय लेखाप्रणालीचे जनक खालीपैकी कोणाला म्हटलं जातं? फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग. आता इथं काय होतं की जनरली आपण पटकन लगेच दादाभाई नौरोजीला क्लिक करतो. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासंदर्भात स्वातंत्र्यापूर्वी सर्वप्रथम पहिल्यांदा प्रयत्न कोणी केला तर दादाभाई नौरोजीने. बिलकुल, हे त्यांचं सगळ्यात मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे नॅशनल इन्कम अकाउंटिंगमध्ये. पण तरीही यांना राष्ट्रीय उत्पन्न लेखाप्रणालीचे जनक म्हणलं जात नाही, कारण यांच्यानंतर VK आर्वी राव हे जे आहेत, यांनी देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीनं मोजलं. सायंटिफिक मेथडचा वापर करून नॅशनल इन्कम जे काही मेजरमेंट केलेलं आहे ते VK आर्वी राव यांनी केलं. आणि म्हणून VK आर्वी राव यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग. दादाभाई नौरोजींना नाही. पर्यायामध्ये सुद्धा ही गोष्ट मी डायरेक्टली पहिल्यांदा मुद्दाम दिली, कारण आपल्याला सगळ्यांना एकच माहिती, दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहेत, म्हणून त्यांना जनक म्हणलं जातं असं आपल्याला वाटू शकतं. इथं वाटणं वगैरे नाही, तर करेक्ट इन्फॉर्मेशन असली पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि PC महालनोबिस हे एक नाव ऐकले का? कारण राष्ट्रीय उत्पन्न समिती जी 1949ला स्थापन केली, त्याचे अध्यक्ष कोण होते? PC महालनोबिस होते. म्हणून तिन्ही पर्याय तुम्हाला खूप क्लोज, एकदम असं वाटतं की हे असेल किंवा हे असेल, कुठलंही कन्फ्यूज होऊ शकतो आपण. ओके. सो साधी गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी वापरण्यात आलेला PC महालनोबिस प्रतिमान खालीपैकी कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? आता आपण पंचवार्षिक योजनेचा अभ्यास खूप करतो, वेगवेगळे प्रतिमान सगळ्या गोष्टी बघतो, पण त्यातही ते प्रतिमान नेमकं कशा संदर्भात होतं हे आपल्याला माहिती नसतं. मग आपण जिथं थांबतो ना, आपला अभ्यास जिथं थांबतो तिथून आयोग सुरू होतो. आपल्याला पंचवार्षिक योजनेबद्दलच्या ह्या सगळ्या बेसिक गोष्टी कदाचित माहिती असतील, पण हे जे प्रतिमान आहे हे कुठल्या क्षेत्राशी संबंधित होतं सांग. आता ऑब्व्हियसली दुसरी पंचवार्षिक योजनेवर आपण थोडं तरी लॉजिक लावू शकतो. हे कुठलं मुख्य भर कशावर होता? उद्योग क्षेत्रावर होता, जड व मूलभूत उद्योग. मग इथं हे प्रतिमान जे आहे कशा संदर्भात आहे? या उद्योग क्षेत्रासंदर्भात आहे.
ठीक आहे. सो प्रत्येक टॉपिककडे बघण्याचा अँगल तुम्हाला या विविध टेस्टमधून जे आत्तापर्यंत आपल्या झालेल्या आहेत ह्याच्यातून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा फायदा घ्या आणि स्वतःच्या अभ्यासामध्ये योग्य पद्धतीने सुधारणा करा. ओके, ठीक. देशातील राष्ट्रीयकृत बँकांनी क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाचा स्वीकार करावा, अवलंब करावा अशी शिफारस कोणी केलेली आहे? आता आपल्याला वेगवेगळ्या समित्या आहेत बँकिंग संदर्भात, त्यातही सगळ्यात महत्त्वाची जे या प्रश्नांचं उत्तर आहे ती म्हणजे धनंजय गाडगीळ समिती. यांनी काय केलं की ज्यावेळेला देशाच्या बँका ह्या पूर्ण राष्ट्रीय स्तरावर काम करायच्या, पण एवढ्या मोठ्या विस्तार क्षेत्रामध्ये काम करताना प्रॉपर ज्या एरियात गरज आहे किंवा कर्जपुरवठा व्हायला पाहिजे तिथं होत नव्हता. मग यांनी काय केलं की एखाद्या ठराविक एरियावर फोकस करावा अशी शिफारस केली. सांगितलं त्यांनी, कोणी राष्ट्रीयकृत बँकांनी काय करावा, ठराविक क्षेत्र निवडावं आणि त्या क्षेत्रावर त्यांनी वित्तीय सेवा देण्यावर भर द्यावा. त्यालाच आपण क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन म्हणतो. एरिया ॲप्रोच हा कोणी दिला? धनंजय गाडगीळ यांनी. आणि मग यावर अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली, त्याला आपण काय म्हणतो, नरीमन समिती, FK नरीमन. आणि त्यांनी जी योजना तयार केली ती म्हणजेच मग ठराविक एरिया म्हणजे एक जिल्हा फोकस केला आणि त्या जिल्ह्यातच ती बँक काम करेल आणि वित्तीय सेवा द्यायचं, तिथं सगळ्यांना कम्युनिकेशन करून ती वित्तीय सेवा देण्याचं काम पूर्ण करेल. त्यालाच आपण अग्रणी बँक म्हणतो, लीड बँक स्कीम. मग ती अग्रणी बँक योजना आहे ती या संदर्भात आहे, FK नरीमन समिती. हे एक लक्षात. पण ते मुळात ते जे एरिया ॲप्रोच होता ना तो कोणी दिला होता? धनंजय गाडगीळ. आणि मग या ॲप्रोचवर काम करून त्याला मूर्त स्वरूप कोणी दिलं? FK नरीमन समितीनं. आणि त्याला काय म्हणतो आपण? ठीक आहे. मग आता AD करूवाला ही कशासाठीची आहे? SBI संदर्भातील. M नरसिंहन समिती ही आपल्याला माहिती. RRB संदर्भात पण आहे आणि 1991 जी स्थापन केली होती बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी. परकीय व्यापाराच्या चालू खात्यावरील तुटीमुळे, आता चालू खात्यावरील तूट म्हणजे काय आणि याचं जे असंतुलन निर्माण झालेलं आहे व्यवहारातील संतुलित करण्यासाठी कुठला उपाययोजना हे आपल्याला योग्य ठरेल. म्हणजेच आपल्याला परकीय व्यापारामध्ये व्यवहार तोल हा कन्सेप्ट माहिती पाहिजे. व्यवहार तोल म्हणजे काय आणि त्याच्यानंतर मग हे आयात आणि निर्यात. मग याच्यामध्ये जे काही इम्बॅलन्स निर्माण झालं यालाच काय म्हणतो आपण? समजा आयात जास्त आणि निर्यात कमी, मग आपल्याला ही तूट निर्माण होती. ही कुठल्या खात्यावर निर्माण झाली? चालू खात्यावरील तूट. ह्यालाच काय म्हणलं जातं? CAD, करंट अकाउंट डेफिसिट. ही झाली बेसिक कन्सेप्ट. मग ही कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर ऑब्व्हियसली बघायचं आयात निर्यात ह्याचं इम्बॅलन्स आहे ते बॅलन्स करावं लागेल. मग परकीय गुंतवणुकीवरील बंधने अधिक कडक करणे अजिबात नाही, उलट परकीय गुंतवणुकीला चालना द्यावं लागेल ना आपल्याला, तरच कुठंतरी देशात FDI येईल, त्याच्यानुसार परकीय चलन येईल. मग आपल्याला हे जे इम्बॅलन्स निर्माण झालं इथं परकीय चलनातील, ती परकीय चलन त्यातून मिळेल आपल्याला. म्हणून हे वालं विधान चुकीचं आहे. इथं ॲक्च्युली ते अधिक सूट द्यायला पाहिजे, प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपल्याला. देशाच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन त्यामध्ये वाढ करणे, बिलकुल, कारण निर्यात इथं कमी आहे, ही आपल्याला काय करावं लागेल? वाढवावे लागेल, तरच आपल्याला परकीय चलन मिळेल. त्याच्यानंतर अनावश्यक कमी गरजेच्या वस्तूंची आयात कमी करणे, यस बिलकुल, कारण ऑलरेडी आपली आयात जास्त आहे त्याच्यामुळे तो चालू खात्यावर तूट वाढलेली आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? ही ज्या महत्त्वाच्याच वस्तू आहेत त्याच आयाती करायच्या, बाकी अनावश्यक ज्या अनुत्पादक गोष्टी आहेत त्याच्यावर उगाच परकीय चलन खर्च करायचं नाही, ती आयात कमी करायची किंवा बंद करायची. परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे हा पॉईंट जास्त इम्पॉर्टंट आहे. हे इथं जे आहे ना हेच करेक्ट इथं केलेलं आहे. कारण काय होईल, जर आपण परकीय गुंतवणुकीवरील बंधने कमी केले तर ती जास्तीत जास्त येईल आणि परकीय चलन इथं येईल आपल्याला, बरोबर, आणि ही तूट कमी व्हायला दिसून मिळेल आपल्याला. अदृश्य प्रचंड बेरोजगारी, यामध्ये व्यक्तींची सीमांत उत्पादकता ही काय असते? आता याच्यामध्ये अदृश्य प्रचंड बेरोजगारी ह्या सीमांत उत्पादकतेमध्ये 0 असते, 0. पण इथं ऑप्शनमध्ये कुठंच दिलं नाही, ना ऋणात्मक असते ना धनात्मक असते किंवा 1 असते. म्हणून याचं उत्तर काय? यापैकी नाही. हे एक लक्षात ठेवा. त्याची किती असते? 0. नेक्स्ट, देशात वित्तीय समावेशन साध्य करण्यासाठी सरकारने RBI पुढील कुठली उपाययोजना केलेल्या आहेत? ऑब्व्हियसली बचत गट आहे, नो फ्रिल खाते आहे, बिझनेस करस्पॉन्डिंग योजना आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट आहे, याच्यासाठी सरकारमार्फत किंवा RBI मार्फत केलेले हे सर्व उपाययोजना आहेत. हे आपल्याला वेगवेगळ्या करंट अफेअर्समधून किंवा स्कीम्समधून या गोष्टी क्लिअर होतील फायनान्शियल इन्क्लुजनच्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, आता RBIच्या चलनमापनाच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये M0 मनी हा पुढीलपैकी कोणकोणत्या नावाने ओळखला जातो? आता M0 मनी, M1, M2, M3, नॅरो मनी, ब्रॉड मनी हे आपण ऐकलेलं असतं, पण त्यात पर्टिक्युलर M0ला काय काय म्हणलं जातं? एक म्हणजे संचित पैसा, उच्च क्षमतेचा पैसा, पायाभूत पैसा म्हणलं जातं, संकोचित पैसा नाही. हा कशाला म्हणलं जातं? हा M1ला म्हणलं जातं नॅरो मनी, आणि M3ला ब्रॉड मनी म्हणलं जातं. ठीक आहे, चल. नेक्स्ट, राजकोषीय धोरण संदर्भात असलेला गोल्डन रूल हा कशा संदर्भात आहे?
याच्यामध्ये मागील कर्जावरील व्याज रक्कम भरण्यासाठी सरकारने कर्ज उभारणी करणे हे चुकीचं आहे. सरकारच्या दैनंदिन ह्याच्यासाठी कर्ज चुकीचं आहे. सरकारने घेतलेल्या कर्ज रक्कम ही सोन्यामध्ये गुंतवणूक करावी. याचं उत्तर आहे यापैकी नाही. अशा कुठल्याही पद्धतीचा गोल्डन रूलमध्ये याच्यात समावेश नसतो. फक्त सरकारने घेतलेली कर्ज ही भांडवली खर्चासाठी खर्च करावी. म्हणजेच पायाभूत सुविधांसाठी जर सरकारने कर्ज घेतलेली आहे त्याला म्हणायचं आपण गोल्डन रूल सरकार फॉलो करत आहे. त्याच्यामुळे इथं मात्र कुठलंही त्याचं उत्तर नाही आहे. नेक्स्ट, अप्रत्यक्ष कराच्या वैशिष्ट्याबाबत खालीलपैकी कुठले विधान योग्य नाही. आता हा बघा प्रश्न आणि याच्यामध्ये कर आघात व कर भरण्याची जबाबदारी ही वेगवेगळ्या व्यक्तीवर येते. हे विधान बरोबर आहे. आपल्याला योग्य नाही विचारलं म्हणजे अयोग्य, पण हे बरोबर आहे. हे कर हस्तांतरित असतात, यस. हे कर प्रतिगामी असतात, बिलकुल अप्रत्यक्ष कर. आणि महामंडळ कर हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे, चुकीचं आहे कारण हा काय प्रत्यक्ष कर आहे. ओके, ठीक आहे. गॅट याच्या 8व्या राऊंडमध्ये उरुग्वे राऊंड पुढे कुठल्या विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे. गॅटच्या याच्यामध्ये इथं मात्र वरीलपैकी सर्व हे जे विषय आहेत हे इथं घेण्यात आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, चलो. सो हे झाले 100 प्रश्न. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स वगैरे असतील तर बिलकुल आपल्या नेस अकॅडमीच्या ऑफिसला या किंवा फोनवर तिथं आपण चर्चा करू शकतो. भेटूया पुढच्या याच्यामध्ये. थँक्यू सो मच.